नमस्कार. आज आपल्यासमोर मी आलोय नवीन एक पुस्तक आणि त्या पुस्तकाबद्दल गप्पा मारायला. हे पुस्तक आहे की नाही किंवा का नाही आहे असा विचार माझ्या मनात खूप आधीपासून होता माहिती आहे का. मी एकदा मोसादचं पुस्तक वाचलं होतं. म्हणजे मोसाद ह्या अ, एजन्सीबद्दलचं जे पुस्तक प्रकाशित होतं ते वाचलं होतं आणि तेव्हा मला जाणवलं की यार मोसाद इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये ट्रान्सलेटेड आहे. पण असं कोणतंही पुस्तक रॉबद्दल आहे की नाही? रॉ ही भारतीय गुप्तचर संस्था आहे आणि हा माझा शोध एका अ, पुस्तकाच्या दुकानामध्ये जाऊन थांबला. तिथे मला रॉबद्दल रवी आमले यांनी लिहिलेलं हे पुस्तक मिळालं आणि मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे साधारण 290 पानी आणि ₹299 असलेलं हे पुस्तक रवी आमले यांनी लिहिलंय. रवी आमले हे खूप आधीपासनं पत्रांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये लिहित आलेत आणि त्यामुळे त्यांचं कोणती बातमी प्रोपगेंडा आहे आणि कोणती बातमी प्रोपगेंडा नाही आहे ह्याच्याबद्दलचं जजमेंट जे असेल त्याच्यावरती माझा आपोआपच विश्वास बसला आणि त्यामुळे मी ते पुस्तक लगेच घेतलं. ह्या पुस्तकामध्ये आधीपासून मनोगतापासून वाचायला सुरुवात केली ना, की मग तेव्हा जाणवतं की रॉबद्दल लिहिणं खूप अवघड होतं कंपॅरेटिव्हली इतर एजन्सीजबद्दल लिहिण्यापेक्षा. कारण त्यांनी सुद्धा त्या मनोगतामध्ये हेच सांगितलंय की पुरावे किंवा लिखित वृत्तांत एवढा नाहीच आहे की ज्याच्यामुळे आपण रॉबद्दल काही ठामपणे सांगू शकू आणि लिहू शकू. त्याला सुद्धा खूप हजार रेफरन्स लागणार आहेत. हजार पुस्तकांचे रेफरन्स त्यांनी घेतले सुद्धा आहेत आणि खूप सुंदररित्या ते पुस्तकामध्ये, त्या कथेमध्ये पेरले सुद्धा आहेत. ते आपल्याला आवर्जून लक्ष वेधून घेतात. त्यामुळे एवढं कमी अ, साधन उपलब्ध असताना त्याच्याबद्दल अ, म्हणजे वाचक म्हणून किंवा आपल्याला एक विषय आवडला म्हणून आपण ते वाचायला जातो. पण त्याच्यामागे लेखकाचा त्या विषयावरचा विचार, त्याच्याबद्दलची त्याची जिद्द ही एका वाचकापेक्षा अनेक पटीने जास्त असते. त्यामुळे तेवढी जिद्द घेऊन तो विषय हाताळून, त्याच्या मागे लागून, अनेक लोकांच्या भेटी घेऊन त्यांनी हा ग्रंथ किंवा हे पुस्तक निर्माण केलंय. या पुस्तकामध्ये त्यांनी जसं सांगितलं, की ह्याच्यात आपल्याला लिखित वृत्तांतच नाहीये. ह्याच्यावरती मला अ, म्हणजे मनाने विचार करायला भाग पाडला, की यार असं का झालं असेल, की लिखित वृत्तांतच नाहीये? आणि मग कुठेतरी वाटलं, की ह्याचं उत्तर सुद्धा आपल्याला कदाचित आपल्या संस्कृतीमध्येच मिळू शकेल. कारण की अ, खूप हजारो वर्ष आधीपासून सुद्धा भारतामध्ये लिहिण्याचं प्रमाण फार कमी आहे आणि मनात ठेवण्याचं किंवा लक्षात ठेवण्याचं प्रमाण फार जास्त आहे. आपणही वेद तेव्हा लिखित स्वरूपात आणले जेव्हा आक्रमण वाढू लागले होते. जेव्हा आपल्याला ते लिखित स्वरूपात आणणं भाग पडलं होतं. हेच एक कारण सुद्धा असेल, की आपण वृत्तीने जास्त कर्मठ सुद्धा असतो. कारण की ती एक स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर बनून जाते. पण त्याचमुळे अ, इंग्रजांचं ह्या एका बाबतीत आपण कौतुक नाही केलं तरी तो गुण उचलण्यासारखा आहे, की त्यांचं डायरी लिखाण किंवा त्यांच्या लिखाणात जो त्यांचा स्वतःचा रस असतो, स्वतःबद्दलचं लिखाण ते जे लोक करून ठेवतात आणि नंतर तेच खरं म्हणून जे पसरवतात. त्यापेक्षा आपण स्वतःची डायरी सतत लिहिणं आणि नंतर ती कदाचित आपल्याला उपयोगी नाही पडणार, पण कोणाला तरी उपयोगी पडेल ह्या आशेने ती लिहिणं, हे पण फार महत्वाचं आहे की काय? असा सुद्धा एक विचार सहज मनात येऊन जातो. गुप्तचर संस्थेबद्दल लिखाण असल्यामुळे ह्याच्यात गौप्यस्फोटही खूप असू शकतात. ह्याच्यात खरं आहे की नाही इथपासूनच प्रत्येक वेळेस सुरुवात होते आणि तरीसुद्धा हे हा धनुष्य पेलण्याचं साहस लेखकांनी केलंय आणि ते फारच कमाल आहे. एवढ्या अडचणी असून सुद्धा त्यांनी जो ग्रंथाला आकार दिलाय, त्या गाथांना जो आकार दिलाय, तो कमाल आहे. आणि त्याच्याबद्दल वादच नाही. तुम्ही ते जेव्हा पुस्तक वाचायला लागता तेव्हाच तुम्हाला ते जाणवतं, की ह्याच्यात खूप अभ्यास आहे आणि त्याशिवाय एवढं लिखाण अशक्य आहे. परंतु ह्याच एका गोष्टीमुळे सुद्धा प्रत्येक कथेमध्ये ही एक गोष्ट मला जाणवली मोसाद आणि रॉ वाचताना, जी खरं तर अ, जे मला जाणवलं तेच लेखकांनी ब्लर्बमध्ये किंवा पुस्तकाच्या मागच्या बाजूलाही तेच लिहिलंय, की प्रत्येक इतर एजन्सीजबद्दल एवढी पुस्तकं असताना रॉबद्दल का असू नये आणि ह्याच विषयामुळे त्यांना सुद्धा उत्सुकता निर्माण झाली होती हा ग्रंथ लिहिण्याची. तरीसुद्धा त्यांच्याकडे एवढे डिटेल्स कदाचित अवेलेबल असल्यामुळे म्हणा किंवा त्या लेखकाची तशी पद्धत म्हणा, पण इतर एजन्सीजबद्दल लिहिलेल्या कथा पुस्तकं हे खूप
कादंबरीसारख्या लिहिल्या गेल्यात. प्रत्येक घटनेमध्ये अ, एखादं छोटं उदाहरणच घ्यायचं झालं, तर प्रत्येक घटनेमध्ये मग त्या हेराला कसं ओळखलं गेलं, त्याला डबल एजंट कसं बनवलं गेलं किंवा मग एखाद्या व्यक्तीला कसं शोधलं गेलं, मग त्याच्यामागे किती एजंट्स लावले होते, मग त्या लोकांनी कसा प्रवास केला, जर एखादा एजंट पेरला होता, तर मग तो कसा पेरला होता, ज्याला किडनॅप करून परत आणायचं होतं, मग त्याच्यावर किती पाळत ठेवली, त्याला कधी किडनॅप करायचं ठरलं, त्याचं घर कुठे होतं, कोणत्या शहरात होतं, गल्ली कशी होती, मग त्या गल्लीतनं किडनॅप कसं करण्यात आलं, हे जे डिटेलमध्ये वृत्तांत इतर एजन्सीबद्दल दिसतो, तो आपल्याला रॉबद्दल दिसत नाही, आढळत नाही आणि त्याची खूप खंतही वाटते. पण त्याउलट रॉच्या बाबतीमध्ये किंवा जी घटना ज्या गाथा यांनी सांगितल्या त्या प्रत्येक ठिकाणी त्याचं वर्णन करताना त्याचं जिओपॉलिटिकल बाजू त्याची काय होती किंवा आजूबाजूचे प्रसंग कसे होते, हे खूप सुंदररित्या मांडलंय. त्यामुळे त्यावेळेस त्या काळाची गरज काय होती आणि मग त्याच्यावरती भारताकडून कसं उत्तर दिलं गेलं किंवा रॉनी काय कारवाया केल्या हे सुद्धा ऐकून किंवा हे सुद्धा वाचून माणूस चाटच पडतो. परंतु भोवतालची कथा खूप जास्त आहे. अ, कर्ता माहिती आहे, क्रियापदं माहिती आहेत, ते झालं काय तो सन्मान माहिती आहे, पण मधली प्रोसेस किंवा मधली त्या कथांना जोडणारी कथा कुठेच आढळत नाही. ती फार एक मोठी खंत वाटते. त्या व्यतिरिक्त असं म्हणण्यात येतं, की जेव्हा तो काळच असा होता, जेव्हा रॉ निर्माण झाली त्यावेळेस, की CIA आणि KGBच्या एजंट्सचा खूप ये-जा होती भारतामध्ये. खूप जास्त एजंट्स झाले होते. मग अशा वेळेस भारताचे किंवा रॉचे बाहेरच्या देशांमध्ये कुठे एजंट्स होते का? आणि मग होते तर मग त्यांच्या कारवाया काय? हे सुद्धा फार गुप्त आहे. ते बाहेर आलेलं नाहीये किंवा मग आलं असेल तरी मग ते ह्या ग्रंथामध्ये तरी नाहीये. आणि इतर देशांचं माहीत नाही, पण अमेरिकेचा एक असा त्यांच्याकडे एक असा नियम आहे, की 100 वर्षानंतर किंवा त्या माहितीची किंमत कमी झाल्यानंतर किंवा किंमत शून्य झाल्यानंतर त्या माहिती तुम्ही रिलीज करू शकता. कॉन्फिडेन्शियल असल्या तरी तुम्ही त्या रिलीज करू शकता. असं काही जर भारतामध्येही असेल, तर मग कदाचित आपल्याला ह्या पुढच्या कथा किंवा ह्या गोपनीय कथा कधीतरी नंतर कळतील अशी आपण आशा ठेवू शकतो. ह्या ग्रंथामध्ये तरी त्या तशा आढळत नाहीत. ह्या ग्रंथामध्ये रॉचा जन्म कधी झाला आणि रॉचा जन्म झाला त्याच्यानंतर भारताभोवतालची परिस्थिती काय होती? एकतर ह्या प्लॅट्यूच्या पलीकडे म्हणजे इंडियन प्लॅट्यूच्या पलीकडे जास्त कारवाया केल्याचं या ग्रंथामध्ये सांगितलं नाहीये. त्यामुळे इथल्या या ग्रंथामध्ये ज्या काही कथा फिरतात त्या सगळ्या बांगलादेश, सिक्कीम, नेपाळ, पाकिस्तान, बलुचिस्तान, श्रीलंका, मॉरिशियस, काश्मीर, सियाचीन ह्याच सगळ्या कथा आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे ह्याच्या आधी जसं मी म्हटलं, की ह्याच्या बाहेर जर रॉय होते, तर मग कुठे होते, कसे होते? कारण की ह्याच्यात जे युरोपाबद्दलचे उल्लेख आलेत, ते फक्त तिथे जाऊन भेटीगाठी करण्या इतपतच आलेत. त्यामुळे आपसूक एक वाचक म्हणून उत्सुकता निर्माण होते, की अरे मग ह्याच्या पुढेही काय झालं असेल का? आणि ह्या सगळ्यांमध्ये ज्या काही कथा सांगितलेल्या आहेत, त्या परत जिओपॉलिटिकल दृष्टिकोन लक्षात ठेवूनच सांगितल्यात. बांगलादेशच्या वेळेस खरं तर इंदिरा गांधींनी रॉची स्थापना केली आणि साहजिकच त्यामुळे त्यांच्या जवळचे विश्वासू जी लोकं होती, त्यांना त्यांनी जवळ करून त्यांना अधिकार देऊन रॉची स्थापना केली आणि सुरुवातीला अवघ्या 250 लोकांनी मिळून ह्या गुप्तहेर संस्थेची स्थापना केली होती. किंबहुना ते सुरुवातीचे सदस्य होते. अशा वेळेस 250 लोकांनी काय केलं असेल आणि त्याचा आवाका केवढा मोठा आहे, हे पुस्तक वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तेव्हा बांगलादेशची किंवा बांगलादेश निर्माण होण्याची गरज जेवढी अ, बंगालच्या मुसलमानांना होती, तेवढीच भारताला कशी होती, हे सुद्धा पुस्तक वाचल्यावरच जास्त कळून येतं. तेव्हा ह्या सगळ्या प्रसंगांमध्ये बांगलादेशमध्ये जे हत्याकांड नंतर पाकिस्तानच्या ISIने किंवा आर्मीने सुरू केलं होतं, ते खूपसं काश्मीर जेनोसाईड सोबत सुद्धा सिमिलर आहे, असं मला वाचताना वाटलं. खरं तर हे पुस्तक 2018 साली प्रकाशित झालंय. काश्मीर फाईल्स आत्ता आलाय. एक वर्षभराआधी आलेला सिनेमा आहे. त्यामुळे काश्मीर फाईल्स बघताना ज्या भावना आल्या होत्या त्याच अ, बांगलादेश निर्माण होण्याच्या आधीच्या हत्याकांड वाचून मनात निर्माण झाल्या. काश्मीरबद्दल लिहिताना किंवा तिथल्या ऑपरेशन्सबद्दल लिहिताना कुठेही अ,
90 सालच्या जेनोसाइडचा काही फारसा उल्लेख नाहीये. एक ओळ आहे फक्त 2 चॅप्टर्समध्ये. तेही फार बोचून जातं, की असं का बरं आहे? आणि रॉ निर्माण झाली, तर रॉ ह्या संस्थेला लागणारे झटके हे खूपसे पॉलिटिकलच होते. कारण की अर्थात इंदिरा गांधींनी ही संस्था निर्माण केली होती. त्यामुळे जेव्हा ते सरकार पडलं आणि नवीन सरकार आलं, तेव्हा आपसुकच इमर्जन्सीचा राग होता म्हणा किंवा सरकार दुसरं होतं म्हणा, पण त्या सगळ्याचा फटका रॉला सुद्धा बसला आणि रॉनी पुन्हा स्वतःचे पाय रोवून मोठं होण्यात किंवा त्यांच्या कार्यवाह्या पोस्टपोन होण्यात त्या गोष्टींचा खूप इम्पॅक्ट झाला, असं या ग्रंथात आपल्याला बघायलाही मिळतं. बरेचदा अ, ह्यावरनं असं दिसतं किंवा असं करावं लागलं. ह्या ह्या 2 वाक्यांचा जसा उपयोग या ग्रंथामध्ये झालाय, तो थोडासा मला असं खटकला. खटकला असं ह्याच्यासाठी की अ, ह्यावरून असं दिसतं हे वाचक म्हणून मला वाटतं, की मला ठरवू द्या ना, मला कसं वाटतंय त्या वाक्याबद्दल किंवा त्या प्रसंगाबद्दल. कारण की ग्रंथ आपला असला तरी मी वाचक म्हणून माझं पण काही मत आहे आणि मला ते मत माझ्यापाशी ठेवायचंय. असा एक विचार सहज मनात येऊन जातो आणि भारताला करावं लागलं ह्याच्यात शेवटच्या 2 धड्यांमध्ये खूप स्ट्राँगली लेखकाने सांगितलं, की हे भारताला करावंच लागलं कारण त्याशिवाय भारताचं अस्तित्व टिकवणं फार अवघड होतं. पण त्याच्या आधी सुद्धा दिसताना एकतर भारत देश म्हणूनच नवीन होता आणि जन्मल्या-जन्मल्या शत्रूंसकट जन्म झाला होता. त्यामुळे परिस्थिती, आर्थिक व्यवस्था, आर्थिक परिस्थिती सुद्धा फार प्रबळ अशी नव्हती. हे सगळं बघताना तरीसुद्धा एक भारतीय म्हणून गर्व असा हळूच येतो, की करावं लागलं का? आपला देश आहे, आपल्याला वाटलं आपण केलं, विषय संपला. असं एक मनात आपोआप भाव निर्माण होतो आणि तो भाव निर्माण होण्याचं कारण सुद्धा लेखकच आहे. त्यामुळे हे सगळं श्रेय सुद्धा लेखकाचंच आहे, की त्यांनी एवढ्या सुंदररित्या मांडणी अशी केली आहे, कथा अशा मांडल्यात आणि माहिती सुद्धा इत्थंभूत अशी दिली, की आपल्यालाही वाटतं हे म्हणजे भारत म्हणून आपल्याला हे करणंच होतं. ह्याच्याशिवाय पर्यायच नाही. तर एवढ्या सगळ्या कथांमध्ये आता ह्याच्यात नावं सुद्धा किती खरोखर वापरले गेलेत. तेच नाव आहेत का, की नावं बदलून आपल्यासमोर आणले गेलेत? कारण हे गुप्तचर संस्थेबद्दलचं पुस्तक आहे. त्यामुळे नावं सुद्धा खरी सांगता येणार नाही कधी. असं असताना लोकांनी किती त्याग केलाय आणि कधी-कधी आपण आपसूक छोट्या गोष्टींच्या कौतुकासाठी किती मरमर करत असतो आणि हे लोकं कौतुक काय उल्लेख सुद्धा होऊ न देता स्वतःचा प्राण त्यागून देशासाठी वीरमरण प्राप्तही करतात आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. ह्याचंही आपलं दुःख होतं, की आपण छोट्या गोष्टींच्या मागे लागलोय, पण जे आपल्यासाठी कुठेतरी मरतायत त्यांच्याबद्दल आपल्याला पत्ता सुद्धा नाहीये म्हणून. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा एखादा एखादा प्रसंग आपण कसा बघतो आणि तो बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपला कसा नाहीये, हे सुद्धा फार अ, उत्कटतेने दिसून आलं. ह्याला इंटेलिजन्समध्ये किंवा प्रोपगंडा म्हणतात किंवा इंटेलिजन्समध्ये त्या भाषेत काय म्हणतात हे तुम्हाला असंख्य पद्धतीने सांगण्यात येईल या ग्रंथामध्ये. ह्याच्यात इंटेलिजन्सचे किती प्रकार आहेत, मग इंटेलिजन्स कसा केला जावा हेही दिसून येतं आणि आता युद्ध हे रणभूमीपेक्षा जास्त इंटेलिजन्स वॉरच जास्त होतंय ह्याची खूप ओळख होते. त्यामुळे आपल्या भोवतीच्या अ, चालू असणाऱ्या घटनांवरती आपण कसं बघितलं पाहिजे, हा दृष्टिकोन सुद्धा येण्यासाठी हे पुस्तक, हा ग्रंथ खूप मदतगार होईल तुम्हाला. ग्रंथ खूप सुंदर आहे. त्याची मांडणी खूप छान आहे. लेखकाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण की रॉबद्दल आधी कुठेही असं पुस्तक नसताना, असा कुठे डेटा नसताना, कोणाला काही माहीत नसताना किंवा रेकॉर्ड्स एवढे कमी असताना, सातत्याने, आग्रहाने, चिकाटीने एवढं सगळं वाचकांसमोर आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि वाचकांनी सुद्धा हे नक्की वाचावं. आणि या पुस्तकातनं खूप काही शिकण्यासारखं आहे, एवढंच मला वाटतं. तर हे पुस्तक तुम्ही वाचा आणि तुम्हाला काय वाटलं हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशी अजून कोणती पुस्तकं आहेत जी आपण डिस्कस करू शकू, हे पण माझ्यापर्यंत पोहोचवा. लवकरच भेटूया.